नमस्कार मंडळी, तर मी मयुरी स्वागत करते पुन्हा एकदा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। आणि आज आपण बनवणार आहोत हा झणझणीत खेकड्याचा रस्सा। तर काय करायचं, सुरुवातीला हे बाजारातून खेकडे आणलेले आहेत, त्याचे हे जे डेंगे आहेत ते तोडायचे आहेत जसं तुम्हाला जमेल तशा प्रकारे। आणि त्याचे जे डेंगरे असतात ना छोटे छोटे, ते मिक्सरला लावायचे आहेत पाणी घालून आणि त्याचं पाणी गाळून घ्यायचे आणि ते पाणी आपल्याला बाजूला ठेवायचं। त्यानंतर आपल्याला एक वाटण बनवून घ्यायचं आहे। त्यासाठी मी एका तव्यामध्ये ओलं किसलेलं खोबरं हे भाजून घेणार आहे। त्यासोबतच आपण काही खडे मसाले भाजून घेणार आहोत। तर त्यामध्ये हे दालचिनी आहे, 4 लवंग, 4 काळी मिरी, बडीशोप, 1 वेलची, असं हे खसखस आहे अजून थोडी। अशा प्रकारे हे थोडं थोडं घेऊन हे आपण या वाटणामध्येच टाकणार आहोत। हे सगळं परतून घ्यायचं आहे, थोडंसं मध्ये जागा करायची। आपल्याला कांदासुद्धा यामध्येच मी परतून घेणार आहे, तर त्यामुळे थोडंसं खोबरं भाजलं की त्यामध्येच तेल टाकून कांदासुद्धा मी परतून घेणार आहे। आता यासोबतच आपण हे सुरुवातीला सगळं परतून घेऊया। थोडा खोबरं पण भाजू द्या, कांदाही भाजू द्या। मीडियम फ्लेम ठेवायची आहे, जास्त फास्ट पण नाही, मध्ये खोबरं करपेल यासाठी। त्यानंतर लसूण टाकायचे। इथे मी भरपूर लसूण घेतलेली आहे, साधारण 12 ते 15 पाकळ्या लसूण घेतली। आणि त्यानंतर हे सुकं खोबरं आहे भाजलेलं, ते थोडंसं घेतलं आहे। आता आमच्या घरात ना हे सुकं खोबरं भाजून आम्ही असं ठेवतो, म्हणजे पटकन वाटण बनवायला इझी पडतं, त्यासाठी ते थोडंसं घेतलं आहे, परतून घेतलं आणि बघू शकता आपलं वाटण भाजून झालं आहे। मी एका वेगळ्या प्लेटमध्ये काढलं आहे आणि त्याच तव्यामध्ये मी ही लाल मिरची आहे ती भाजून घेणार आहे। यामध्ये तिखट आणि कमी तिखट अशा दोन्ही प्रकारच्या मिरच्या आहेत, तर त्यांच्या बिया मी काढून घेतल्यात थोड्याशा, म्हणजे जास्त तिखट व्हायला नको यासाठी। अशा प्रकारे याच्या बिया काढायच्यात, कापल्या की ते आपोआप निघतात। आता हे आपण अगदी लो फ्लेमवर आणि थोडंसं तेल टाकून या मिरच्या परतवून घेणार आहोत। मिरच्या जास्त करपवायच्या नाही आहेत, त्या काळ्या काळ्या करायच्या नाही आहेत, थोड्याशा परतून घ्यायच्या आहेत तेलामध्ये। त्यानंतर आपण हे वाटण वाटून घेऊया आता। तर त्यामुळे मिक्सरच्या भांड्यामध्ये हे मिरची आणि भाजलेलं सगळं हे कांदा खोबरं ते वाटून घ्यायचं आहे, पाणी घालून थोडंसं असं मस्त एकदम स्मूथ पेस्ट करून घ्यायची आहे। आपलं वाटण तयार झालेलं आहे। आता आपण फोडणी देऊन घेऊया। त्यासाठी एका कढईमध्ये किंवा एका टोपामध्ये मी तेल गरम केलं आहे, साधारण 2 मोठे चमच आहे। त्यामध्ये बारीक चिरलेली किंवा बारीक ठेचलेली लसूण घेतलेली आहे आणि हिंग घेतलेला आहे। त्यानंतर बारीक चिरलेला कांदा घेतलेला आहे। कांदा थोडा तेलात परतला की त्यामध्ये टोमॅटो टाकायचा आहे। इथे 1 मोठा टोमॅटो घेतलेला आहे। टोमॅटो टाकल्यानंतर मीठ टाकायचं आहे, म्हणजे चांगला टोमॅटो शिजतो। आता त्यानंतर आपण मसाले घेऊया। त्यामध्ये फक्त मी हळद घेते आहे आणि धणे पावडर घेते आहे आणि अगदी थोडासा एवढा गरम मसाला घेते आहे आणि बस एवढेच मसाले आपण यामध्ये घेणार आहोत। परतून घेऊया चांगल्या तेलामध्ये मसाले आणि त्यानंतर टाकणार आहोत आपण हा वाटलेला मसाला। लाल तिखट मसाला अजिबात यूज नाही केलेला आहे, कारण आपण मिरच्या बनवून हे खेकड्यांचा रस्सा बनवतो आहे मिरच्या वापरून। त्यानंतर मी हे मिक्सरचं भांडं आहे ते सुद्धा मस्त धुवून घेतलं आहे, म्हणजे सगळा मसाला इथे वापरला जाईल। आता आपण ढवळून घेते थोडंसं आणि एक उकळी आल्यासारखं करते आहे, त्यामुळे झाकण ठेवते आणि थोडीशी उकळी आली की आपण यामध्ये कोकम टाकणार आहे। मी साधारण ते 4 ते 5 एवढे कोकम घेतलेले आहेत, ते टाकते आंबट होण्यासाठी आणि ढवळून घेऊया थोडंसं। त्यानंतर टाकणार आहोत हे स्वच्छ केलेले आणि स्वच्छ धुतलेले खेकडे टाकल्यानंतर पुन्हा एकदा हे ढवळून घेऊया चांगलं। आता सुरुवातीला यामध्ये टोमॅटो टाकला तेव्हा मीठ टाकलं होतं, पुन्हा एकदा 1 चमच टाकते आणि त्यानंतर हे आपण जे डेंगऱ्यांचं, आम्ही डेंगरे बोलतो, बारीक असतात त्याचं पाणी काढलं होतं, तर ते टाकायचे। सगळी जी चव असते आणि मजा असते ना खेकड्यांची ती या पाण्यामध्येच असते, त्यामुळे हे नक्की घ्यायचं आहे। आता त्यानंतर आपण हे पुन्हा एकदा ढवळून घेऊया आणि जसं जितकं पातळ हवं आहे किंवा जितकं घट्ट हवं आहे त्या अंदाजानुसार पाणी टाकायचं आहे यामध्ये। खेकडे चांगले शिजण्यासाठी सुद्धा मी थोडंसं जास्त पाणी टाकते आणि मला थोडंसं पातळच हवा आहे हा रस्सा, म्हणजे भातासोबतही खाता येईल आणि आपल्या चपाती भाकरीसुद्धा सोबत खाता येईल, त्यामुळे थोडंसं पातळ ठेवते। बघू शकता मी थोडं पाणी ॲड केलं। आता या स्टेजला ना थोडंसं चाखून बघेन, जर मीठ हवं असेल तर टाकेन, नसेल गरज तर नाही टाकायची। आपण ह्याला झाकून ठेवूया आणि चांगली उकळी येऊ द्या। किती मस्त या टाईमला वास सुटला होता आणि खरंच खूप टेस्टी झाले होते। जास्त काही याचं झंझट नाही आहे, अगदी पटकनसुद्धा होतात थोडीशी पूर्वतयारी केली तर। आणि याला आता चांगली उकळी येऊ द्या। बघू शकता किती मस्त बाजूने तरी आलेली आहे। आपण मसाला नाही, फक्त मिरचीचा वापर केलेला आहे यामध्ये। खेकडेसुद्धा मस्त शिजलेले आहेत, साधारण 15 ते 17-20 मिनटं मी हे शिजवून घेतलेले आहेत, चांगले शिजावेत यासाठी। मी मस्त ताव मारते आता या रस्स्यावर आणि खेकड्यांवर। मी सुद्धा या जेवायला, आणि व्हिडिओ आवडली असेल तर नक्की एक लाईक करा,
चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.